ख्यातनाम चॅम्पियन शाहीर कलंकित छाकाचे चमकते सितारे कमी वयात जास्त तरक्की कीर्ती लहान मूर्ती लहान व कीर्ती महान आणि ज्यांच्या मुखात लहानापासून तर मोठ्यावर ज्यांच्या मुखात त्याचं नाव आहे सूरजजी नवघरे. सूरजजी नवघरे यांनी हे पहिल्या नावाचे मानकरी होते. यांनी माझ्यावरती प्रश्नाची मांडणी केलेली होती. शाहीर साहेबांना उत्तर सांगितलं आणि सांगताना हे बोलले की लोकशाहीला भाऊसाठी एवढं सुंदर ऍक्टिंग करायचे हुबेहूब ऍक्टिंग करायची. शाहीर सूरजजी नवघरे बोलली होती मी तुम्हाला की हुबेहूब ऍक्टिंग करायचे आणि लोकांना वाढायची हा पागलच आहे. हा जो ओरिजिनल ऍक्टिंग करते जसं मी तू सांगितलं उदाहरण दादा तुम्हाला की मी एका छळ नाटकामध्ये पागलाचा रोल करायचे. लोक मला तिथून गोटे फेकून माझ्या स्टेजवरून स्टेजच्या खालून. तर एक वेळेस नाटक बंद करावं लागलं माझ्यासाठी जेव्हा मला डोक्याला गोटा लागला होता. तर अशी काय काय लोकांची ऍक्टिंग असते. तर लोकशाहीला भाऊसाठी सुद्धा अशी करेक्ट असे ऍक्युरेट ऍक्टिंग करायचे की त्या ऍक्टिंगने लोक असे मोहित होऊन जायचे आणि त्या ऍक्टिंग वरती त्यांना असे काही काही लोक मारायचे सुद्धा. तर मी फक्त नाव नाही सांगितलं कोणत्या कोणाची ऍक्टिंग केली म्हणून पण तुम्ही हे तर मान्य करायला पाहिजे होतं ना ऍक्टिंग बरोबर आहे म्हणून. हा वा रे वा तुम्ही म्हणता नाही ते बी बरोबर आहे. आखिर तुम्ही तेच सांगितलं फक्त एवढं साहेब मोरारजी देशमुख नाव नाही सांगितलं पण त्याच्या ऍक्टिंग वर मारलं मी हे सांगितलं. हा तर ते तुम्हाला पचन नाही पडलं. हा राहिला प्रश्न शाहीर साहेबांना मी प्रश्न विचारला होता की अशी एक भारतीय अल्पवयीन मुलगी होती की त्या मुलीने राणी व्हिक्टोरियाला पत्र पाठवलं कारण तिच्या काही समस्या होत्या. तर त्या मुलीचं नाव काय आणि त्या तिचा गुरु होता ज्या गुरुने तिला शिकवलेलं होतं त्या गुरुचं नाव काय आणि त्या पत्राचा मजकूर काय होता. तर शाहीर साहेब सांगतात का ऐन शाहीर साहेब ऐन ही आपल्या देशातली मुलगी नाहीये. हे नावच भारतीय नाहीये. हे नाव आहे आउट देशातलं अदर कंट्री मधला समजलं का. रशिया मधलं नाव असते असे वाले ऐन. तर हे ऐन बिन काही नव्हे आणि श्रीमती एअर हार्ट आणि जीमेल नॉर्मल स्कूल प्रजेचा मजकूर होता. प्रजेचा मजकूर कसा राहायचा स्कूल मध्ये प्रजा कुठची आली का नाही. ते तर राजा असतात ते प्रजा कुठून आली नाही. वा रे वा आणि त्या स्कूलचा मजकूर त्याला स्कूल मध्ये असते माहिती पाठवतील ना असं कसं पाठवतील. वा रे वा. तर शाहीर साहेब हरकत नाही तुम्ही पहिलंच म्हटलं की प्रत्येक माणूस हा ज्ञानीवंत नसतो आणि प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं प्रश्नाचं उत्तर येत नाही. मीही तुम्हाला कमजोर समजणार नाही पण तुम्ही शब्द वापरता बोलून टाकले की मॅडम जसं मी माझ्या प्रश्नात उत्तर दिलं तुम्ही बी देऊन द्या नाही का. ठीक आहे का लिहून ठेवा. ती मुलगी होती अल्पवयीन मुलगी होती. ती 4थ्या वर्गामध्ये शिकत होती. तिचं नाव होतं मुक्ता लहुजी साळवे. त्या मुलीचं नाव होतं मुक्ता लहुजी साळवे आणि ती सगळ्यात पहिली जी शिश म्हणजे ज्या वर्गात शिकली त्या तिचे गुरु होते कोण महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले आणि तिने 1852ला राणी व्हिक्टोरियाला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं हे राणी साहेब आम्हाला तुमच्या बिस्किट नको आम्हाला तुमच्या चॉकलेट नको आम्हाला तुमचं काही खायची वस्तू नको फक्त आम्हाला ग्रंथालय बांधून द्या. आम्हाला ग्रंथालय हवे आम्हाला वाचनालय हवे आहे कारण या देशामध्ये आम्हा स्त्रियांना कसलाही मान सन्मान नाही. या देशामध्ये आम्हा स्त्रियांना कसलाही स्थान नाही. आमच्याकडे लोक शोभेची वस्तू म्हणून बघत असतात आणि जेव्हा आम्ही शिकू तेव्हा आमचा उद्धार होईल. आणि म्हणून आम्हाला चॉकलेट नको आम्हाला बिस्किट नको आम्हाला काही नको आम्हाला शोभेच्या वस्तू नको फक्त ते पाहिजे आम्हाला ग्रंथालय फक्त ते पाहिजे आम्हाला वाचनालय. ती ही मुलगी होती मुक्ता लहुजी साळवे शाहीर साहेब. ही मुलगी होती मुक्ता लहुजी साळवे. पहिली मुलगी होती ते महात्मा ज्योतिबा फुलेच्या वर्गामधली. आणि म्हणून मला म्हणायचं आहे हे मी माझ्या प्रश्नात उत्तर दिली तुम्हाला आणि म्हणून मला म्हणायचं आहे पण तुम्ही काय दिले. लोहा काटा जाता है फौलाद क्यारी से. नाव असं सांगायला पाहिजे होतं का या देशातलं तरी सांगायला पाहिजे होतं आम्हाला वाटलं असतं बाबा नाही तुम्ही अदर कंट्रीतला अभ्यास करून टाकला एकदम नाही का. आणि म्हणून मला म्हणायचं आहे कि लोहा काटा जाता है फौलाद क्यारी से. सही बात है कि लोहा काटा जाता है फौलाद क्यारी से और कांच काटे जाते हैं हीरे के हिरकनी से और बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से. बदला लिया जाता है पुरानी दुश्मनी से और सवाल किए जाते हैं ज्ञान के धनी से. और क्या बात है शायर सूरज जी नवघरे आपने तो मेरे सवाल का जवाब दिया बड़े परेशानी से. मी तर सांगितलं तुम्हाला बरोबर ना फुलना फुलाची बाकडी अर्ध उत्तर मी बरोबर दिलं शायर साहेब. हो मी सांगितलं त्याच्या ऍक्टिंग
ऍक्टिंग अशी असायची का बिलकुल हुबेहूब ऍक्टिंग करायचे. पण एवढं चुकलं माझं, मी त्यांचं नाव सांगितलं नाही, तुम्ही अर्ध तरी उत्तर मारायला पाहिजे होतं. पण तुम्ही तर फुलाची पाकळी त्याच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला नाही, जवळ नाही. आणि सांगलं दुसऱ्या देशाच्या बाईचं नाव सांगून दिलं, पोट्टीचं नाव. हा आपल्याला भारतीय पाहिजे होती, दुसऱ्या देशातली नाही, देशातली नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे की भारत देशात सुखी समृद्धी लाभ हीच मनाची इच्छा. भारत देशात सुखी समृद्धी लाभ हीच मनाची इच्छा. आम्हा सर्वांना लाभ सदिच्छा. शाहिरा सुरमा बार सगळ्यांनी पार्टीकडून माझ्या शाहिरा सुरमा बार सगळ्यांनी पार्टीकडून माझ्या इथे बसलेल्या तमाम प्रेक्षक मायबापांना, इथे बसलेल्या तमाम प्रेक्षक मायबापांना येणाऱ्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला आमचे निमजे बंधू योगेश भाऊ निमजे यांनी आमंत्रित केले. मी त्यांचे आभार मानतो. खूप सुंदर त्यांनी जेवणाची अरेंजमेंट केली, बसण्याची, नाश्ता पण. हे सगळे दादा आभार तुमचं मानवतो, कौतुक करावं तेवढं कमी आहे तुमच्या कमेंटीचं आणि तुमचं. आणि म्हणून म्हणायचं आहे तुमच्यासाठी 2 लाईनी बोलते आहे की हमें है जिसने बुलाया मेहरबानी है उसी की. अरे वाह, कि हमें जिसने बुलाया मेहरबानी है उसी की. क्या बात है. और करेंगे स्वागत है दिल से, ताली बजाएंगे उसी की. अरे हा कार्यक्रम निमजे भावना आमंत्रित नसता केला तर तुम्हाला पाहायला भेटला असतं काय? नाही. राहू द्या ना मंडळवाल्यांसाठी जोरदार दिवस तुम्ही ते पाहिलेला कार्यक्रम. हा आमच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी वाजवा, कारण तुम्हाला त्यांच्यामुळेच आमचा कार्यक्रम पाहायला भेटला दोन्ही शहराचा. आणि म्हणून की हमें है जिसने बुलाया मेहरबानी है उसी की. हमें है जिसने बुलाया मेहरबानी है उसी की. अरे वाह. और करेंगे स्वागत है दिल से, ताली बजाएंगे उसी की. तो यहाँ मजमा जमा है पब्लिक का यहाँ मजमा जमा है पब्लिक का. अच्छी तमन्ना करेंगे उसी की. और ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की. ये हमसे रहेंगे नाराज तो हमारी शायरी किस काम की. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, ऐकावं, एक भोजपुरी गाण्याची तर्जमी माझ्या गीतात निवडलेली आहे. हो तुला गावेल जब लिपस्टिक, कमरिया 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 तोरे लापालो नानी पाप लागेलू. कमरिया तोरे लापालो लाली पाप लागेलू. करने आए हम ना करने आए है ताल का बेटा. कि ना बकवास करने आए हम ना करने आए है ताल का बेटा. कई भाई बहनों को खुशियों से कर देंगे माला माल. तो वैसा है हमें तजुर्बा और फुल है कॉन्फिडेंस. वैसा है हमें तजुर्बा और शायर साहब तो म्हणणं है का बाई म्हणते पैसे कलर गया तो पैसा वापस. हाँ कलर गया तो पैसा वापस, बिल्कुल. हाँ तैयार है हम भी, गारंटी है गारंटी. कलर गया तो पैसे वापस. नहीं मनो कि ना बकवास करने आए हम ना करने आए है ताल का बेटा. कि ना बकवास करने आए हम ना करने आए है ताल का बेटा. कई भाई बहनों को खुशियों से कर देंगे मालामाल. तो वैसा है हमें तजुर्बा और फुल है कॉन्फिडेंस. वैसा है हमें तजुर्बा और फुल है कॉन्फिडेंस. अगर कलर जाएगा तो पैसे कर देंगे वापस. आणि म्हणून शायर सूरजजी नवगरे. हा आणि म्हणून हा लिया चांगला आहे अभ्यास शायराचे. आजच्या म्हणजे आजच्या पिढीत बनकर दादा फक्त अभ्यास शायर म्हणलं तर साहिर सूरजजी नवघरे आहे. हो भलती तरक्की आहे भाऊ. मला तर घामच फुटते भाऊ पहिल्या राऊंड बाई. हो पाहिजे भाऊ सांभाळून त्याच्या दिवसभर, नाही तर पुरी पतली करशील. हो आणि म्हणून म्हणायचं आहे हो शाहिरी में लगते हीरो.
क्यों बात करते हो? शाहिर जी, शाहिर जी, शाहिर जी, सूरज जी, ओ सूरज जी, सूरज जी झूठ ना बोलो, बताओ सही साबित हो। सूरज जी झूठ ना बोलो, बताओ सही साबित हो। शाहिर जी झूठ ना बोलो, बताओ सही साबित हो। शाहिर जी झूठ ना बोलो, बताओ सही साबित हो। शायरी में लगते हीरो, जब मोहब्बत ये तूने जीरो। शायरी में लगते हीरो, जब मोहब्बत ये तूने जीरो। गलत क्यों बात करते हो? गलत क्यों बात करते हो? शाहिर जी, शाहिर जी, शाहिर जी झूठ ना बोलो, बताओ सही साबित हो। शाहिर जी झूठ ना बोलो, बताओ सही साबित हो। शाहिर जी झूठ ना बोलो, बताओ सही साबित हो। शाहिर जी झूठ ना बोलो, बताओ सही साबित हो। शाहिरा, 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 शाहिरा। ओ शाहिर जी झूठ ना बोलो, बताओ सही साबित हो। शाहिर जी झूठ ना बोलो, बताओ सही साबित हो। कि चारों ओर आपका नाम बड़े शान से फैला है। कमी दीवाने आहे शायर जो ना शायरी में लगते हीरो, म्हणजे शायरी तर हिरो नाही तर दिसायला बी हिरो आहे. हो मग कमी स्मार्ट आहे का जी? पाहिल्या बरोबर लोक फिदा होऊन जाते. मग मग म्हणून मग चिकना चोपडा साहेब पूरा अजून लग्न वाचत आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे कि चारों ओर आपका नाम बड़े शान से फैला है, फैला है। और शायरी में माहिर ऐसे गुणवान से पाला पड़ा है. क्या बात है? चारों ओर आपका नाम बड़े शान से फैला है, और शायर में माहिर ऐसे गुणवान से पाला पड़ा है. सामना हो जाए दमदार ऐसे देखने वालों की चॉइस है. चॉइस है। सामना हो जाए दमदार ऐसे देखने वालों की चॉइस है. और मेरे सवाल का जवाब देना बराबर शायर साहब. क्या बात है? मेरे सवाल का जवाब देना बराबर शायर साहब. ये हर एक किसी की ख्वाहिश है, ये हर एक किसी की ख्वाहिश है, ये हर एक किसी की ख्वाहिश है. आणि म्हणून मला म्हणायचं आहे बन बन करते हो क्यों बन बन।
अच्छा नहीं है। शायरी और आत्म प्रचिति, गुरु प्रचिति, सिद्धांत प्रचिति, वैज्ञानिक पद्धतीने होईल, ऐतिहासिक पद्धतीने होईल, भौगोलिक पद्धतीने होईल शाहीर साहेब. वाईट बोलून शायरी होणार नाही आणि त्या पद्धतीची आपण शायरी नाही मला माहित आहे. आणि बोलू त्याचा अर्थ आम्ही करून दाखवू माझे माय बाप. तर माझ्या आया बहिणी तुम्ही माझे सगळे भाऊ बांधव इथे बसलेले आहेत. आम्हाला इज्जत आहे आणि तुम्हाला बी आहे. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, शाहीर साहेबांनी मला पुन्हा प्रश्न विचारलेला होता. शाहीर साहेबांनी मला एक प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला, तर म्हणे तेव्हा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा एक व्यक्ती म्हणे रडत होता. बरोबर का शाहीर साहेब? तेव्हा म्हणे राज्याभिषेक करायच्या वेळेस म्हणे एक व्यक्ती रडत होता. तर त्या व्यक्तीचं नाव काय होतं? त्या व्यक्तीचं नाव काय होतं? तर शाहीर साहेब तो एक तांत्रिक ब्राह्मण होता. तो एक तांत्रिक ब्राह्मण होता आणि त्याचं नाव होतं निश्चलपुरी. त्याचं नाव होतं निश्चलपुरी. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा तो ब्राह्मण रडत होता. तो तांत्रिक म्हणजे निश्चलपुरी महाराज रडत होते. का रडत होते? कारण त्यांना अपशकुन दिसत होते. त्यांना अपशकुन दिसत होते आणि म्हणून त्यांनी पुन्हा त्यांना 23 सप्टेंबर म्हणजे काही दिवसामध्ये 23 सप्टेंबरला पुन्हा डबल राज्याभिषेक, त्यांना दुसरा राज्याभिषेक करायला लावला. दुसरा राज्याभिषेक करायला लावला. ते दुःखी होते, ते नाराज होते, ते रडत होते. तर त्यांचं नाव आहे, त्यांचे एकदम ते जवळचे व्यक्ती होते, त्यांच्या मनमुडाव म्हणजे त्यांचे खास व्यक्ती होते. ते त्यांचं नाव होतं तांत्रिक निश्चलपुरी महाराज. ब्राह्मण होते ते तांत्रिक निश्चलपुरी महाराज. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर साहेब, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि म्हणून मला समोर काय म्हणायचं आहे का? शाहीर जी झूठ ना बोलो, बताओ सही साबित हो. शाहीर जी झूठ ना बोलो, बताओ सही साबित हो. शाहीर जी झूठ ना बोलो, बताओ सही साबित हो. शाहीर जी झूठ ना बोलो, बताओ सही साबित हो. शाहीर ही में लगते हीरो, जब मोहब्बत ये तूने जीरो. शाहीर ही में लगते हीरो, तर शाहीर साहेब असे मानवी जीवनामध्ये 4 विहार आहेत. 4
विहार ब्रह्म विहार तर त्या चार छोटासा प्रश्न बिलकुल शॉर्टकट प्रश्न विचारते आहे की 4 ब्रह्मविहार आहेत तर ते 4 ब्रह्मविहार कोणते ते 4 ब्रह्मविहार कोणते त्या 4 ब्रह्मविहाराचे नाव तुम्हाला तुमच्या राउंड मध्ये सांगायचे आहे आणि म्हणून म्हणायचं आहे कहते हैं कोई कबाब में हड्डी होना नहीं चाहिए नहीं होना कहते हैं कोई कबाब में हड्डी होना नहीं चाहिए नहीं नहीं और खाना खाने के बाद शराब पीनी नहीं चाहिए विनती है आप सभी से मेरी यहाँ शांति होनी चाहिए रखो जी रखो विनती है आप सभी से मेरी यहाँ शांति होनी चाहिए और दोनों शायरों की दोनों शायरों की दुआ जरा कांटे की होनी चाहिए जरा कांटे की होनी चाहिए और कांटा कौन सा आंब्याचा काटा आंब्याला पपईला काटे राहत नाही कायले राहते? मला आताच बोलले ना काटा राहील आत्मप्रचिती गुरु प्रचिती सिद्धार्थ प्रतिष्ठा वाईट नाही. नाही चांगली शायरी होईल आत्म परीक्षणाची शायरी होईल शाहीर साहेब आणि म्हणून मला म्हणायचं आहे कि बहुत दूर से आई है जनता देखने हमारी कला अरे वाह वाह कि बहुत दूर से आई है जनता देखने हमारी कला क्या बात है और तमन्ना है अंदर और दिल में है बोल वाला तो हमारा फर्ज बनता है कि हम भी वैसा गाना गाएं गाओ गाओ तो हमारा फर्ज बनता है कि हम भी वैसा गाना गाएं और जो चढ़ा शायरी में तो रंगत यहाँ पे आए जो चढ़ा शायरी में तो रंगत यहाँ पे आए आणि म्हणून शॉर्ट बनायचा है शायर को अपन सूरज जी शाहिर जी झूठ ना बोलो शाहिर जी